जय हिंद मित्रांनो, मी किशोर चोरगे समरश्री टाईमच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहे. आजचा विषय आणि आज जी व्यक्ती आपल्या समोर आहे किंवा आपल्याशी गप्पा करणार आहे ती व्यक्ती कोपरगावच्या राजकारणातील समाजकारणातील खूप विशेष आहे. कारण या व्यक्तीने कायम विकास कामं करत सामाजिक कामात अग्रेसर असतात. ह्या अनुषंगाने आज आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर भेटूया नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती माननीय विनोदजी राक्षे यांना. नमस्कार. 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 अनेक दिवसापासून आपली मुलाखत घेण्याचा विचार होता, पण आज तो योग जुळून आला आहे. तर आज आमच्या प्रेक्षकांना एक प्रश्न पडला आहे की आपण सामाजिक जीवनात कोणाच्या प्रेरणेने आला आहात? सामाजिक कामामध्ये नक्कीच आमचे कैलासवासी माझे वडील मच्छिंद्र राधाजी राक्षे, जे गजाननगर प्रभागाचे प्रथम नगरसेवक होते, अपक्ष नगरसेवक होते. आणि त्यांनी 78-80च्या दशकामध्ये नगरसेवक पदावर असताना अनेक सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना जवळजवळ आम्ही 5 ते 7-8 वर्षापासून त्यांचे कार्य बघत आणि नक्की त्यांची प्रेरणा घेत या सामाजिक चळवळीस मी सुरुवात केलेली आहे. तसे विद्यार्थी दशेत असताना देखील त्यांच्या कार्याचा ओघ आम्ही बघत आम्ही मोठे झालेलो आहे. आणि तदनंतर आदरणीय बिपिनदादा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या विद्यार्थी चळवळीला मी सुरुवात केली आहे. तर आज आपण खूप चांगलं कार्य करत आहात समाजात. तर समाजात हे कार्य करत असताना सामाजिक कार्यातून राजकीय जीवनात तुमचा प्रवास कसा झाला? राजकीय जीवनामध्ये नक्कीच KJ सोमय्या कॉलेज या ठिकाणी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना NSCIच्या माध्यमातून नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या शाखेवर मी शाखाध्यक्षाच्या पदी मी विराजमान होत आदरणीय बिपिनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी आमच्या विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून NSCIच्या माध्यमातून मी माझ्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केलेली आहे. आपण राजकीय जीवनात सुरुवात करताना जे आंदोलनं वगैरे केली त्याचा थोडासा काही आढावा? नक्कीच आम्ही सुरुवात सोशल कामही, जसे वृक्षारोपणाचं, जे वटवृक्ष वाढवण्याचं, जसं अनेक आपण सामाजिक कार्यातून आपण संदेश देत असतो. मोठे मोठे नेते, राजकीय व्यक्तिमत्व व प्रशासकीय अधिकारी, तर तसेच आम्ही झाडे लावा झाडे जगूयाचा हा एक संकल्प घेऊन आम्ही कॉलेज महाविद्यालयीन जीवनामध्ये आम्ही कार्यास सुरुवात केली. मग रक्तदान शिबिर असो, मग स्वच्छता अभियान असो, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व व्यसनमुक्तीसाठी जनजागृती अभियान असो, आणि नक्कीच आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर जे शिबिरं आहेत ते शिबिरं आम्ही नक्की त्या ठिकाणी अटेंड करत या चळवळीमध्ये सतत कार्यरत राहिलो आम्ही. राजकीय जीवनात प्रवास करताना यश आणि अपयश येतच असतं. तर आपण ज्या वेळेस पहिली नगरपालिका निवडणुकीला सामोरे गेला तिथे पराजय झाला. तो पराजयानंतर तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त मते घेऊन निवडून आला नगरपालिकेच्या निवडणुकीत. ते अपयश तुम्ही पचवून प्रगतीकडे कशी वाटचाल केली? नक्कीच एक गोष्ट शिकायला मिळाली की आमचे वडील अपक्ष नगरसेवक असताना त्यांनी केलेलं कार्य व नंतर लगेचच आमचे बंधू, जे स्वर्गवासी माझे भाऊ राजेंद्र राक्षे यांच्या पत्नी म्हणजे माझ्या वहिनी आशाताई राक्षे या निवडणुकीस उभ्या होत्या. त्या अवघ्या 12 मताच्या फरकाने निवडणुकीमध्ये पराजित झाल्या होत्या. त्यांना राजकीय वा कुठला श्लेष नसताना आणि थोडा त्यावेळेस मेंटॅलिटी लोकांची अशी केली की हे राजकीय नाही, यांचं हे सोशलमध्ये काम करत नाही, तर थोडा असतो जनतेचा तो ओघ असतो त्या प्रसारामुळे व चुकीच्या प्रचारामुळे त्यावेळेस 12 मताच्या फरकाने त्या निवडणूक पराजित झाल्या. नंतर मग सोशल व सामाजिक बांधणी ही आम्ही मजबूतीने उभी करत येणाऱ्या म्हणजे नंतर 2011च्या निवडणुकीमध्ये बहुमताने जनतेने आमच्यावर विश्वास ठेवत जवळजवळ ऐतिहासिक मतदान मिळत, ऐतिहासिक विजय मिळत, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमान माझ्या सुवेद पत्नी सुरेखाताई विनोद राक्षे यांना मिळाला. व त्यावेळेस आमचा राष्ट्रवादी भवन येथे फार मोठ्या प्रमाणात सत्कार झाला
नगर परिषदेच्या सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्ष म्हणून तिथे कौतुकाची थाप आमच्यावर मिळाली. आपण हे अपयश कार्याने झाकलं, त्यानंतर सामाजिक कार्य, राजकीय जीवनाची वाटचाल करत खूप मोठं यश मिळवलं. त्यानंतर वहिनी नगरसेवकही झाल्या, नगराध्यक्षही झाल्या. त्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये शहरासाठी तुम्ही जे कामं केले त्या कामांचा थोडासा आढावा. नगरसेवक झाल्यानंतर नगराध्यक्ष 13-13चा जो संघर्ष आहे, नक्कीच काटेरी मुकुट आणि त्यामध्ये मिळालेली साथ मला आदरणीय बिपिन दादांची, त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये व बचत गटाच्या माध्यमातून आदरणीय स्नेहलताई कोल्हे यांनी आम्हाला इतकी मौलिक साथ दिली. आणि कुठल्याही नगरसेवक होत असताना, नूतन नगरसेवकाला, कमी वयात नगरसेवक होत असताना त्यांना कार्याचा व नगर परिषदेच्या कामाचा अनुभव नसताना जो काही अडीअडचणीचा ओघ असतो तो मोठ्या प्रमाणात येत असतो. परंतु आम्ही नगरसेवकातून नगराध्यक्ष झालो त्यावेळी इतकी मोठी अडचणी आमच्या समोर उभ्या होत्या की 13-13मध्ये म्हणजे विरोधी गटाचे 13 आणि आमचे 13 यामध्ये फार तो सत्ता संघर्ष म्हणजे कोई काटेरी मुकुट आमच्यावर त्या होता आणि त्या माध्यमातून फार अडचणीतून आम्ही मार्ग काढत त्या दरम्यान आम्ही कार्य केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभागृहामध्ये म्हणजे सर्वसाधारण सभेच्या दरम्यान एक जरी नगरसेवक सदस्य अनुपस्थित असला तरी बहुमतामध्ये व त्यामध्ये कुठला ठराव मंजूर करण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येत असे. तेव्हा बारकाईने सर्व सदस्यांना विश्वासात घेत सर्वांशी संवाद करत ते आम्हाला 2.5 वर्ष फारच अटीतटीच्या ह्याच्यातून आम्ही काम करत गेलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही 42 कोटीची जी वाढीव नळ पाणी पुरवठा योजना आहे UIDSSMT ती आमच्या काळामध्ये मंजूर झाली. ही सर्वात मोठी प्रामुख्याची व आमच्या जीवनामध्ये सर्वात मोठी हायलायटर बाब होती. त्यामध्ये आदरणीय बिपिन दादांच्या सहकार्याने आणि त्यांनी मदत केल्यानंतर अगदी दिल्लीच्या कार्यालयापर्यंतचे आम्हाला त्या ठिकाणी दादांनी मदत करत आम्ही त्या योजनेला इम्प्लिमेंट करू शकलो. त्यामध्ये आम्ही त्या योजनेला अंमल करू शकलो आणि आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही त्या कार्याची वर्क ऑर्डर देण्याकरता व आमच्या सैनीची वर्क ऑर्डर झाली. हे आम्हाला खूप मोठं समाधान आहे. आणि 42 कोटीच्या योजनेचा कार्यारंभ हा सुरेखाताई विनोद राक्षे माननीय तत्कालीन नगराध्यक्ष यांच्या कारकिर्दीमध्ये निघाला. त्यानंतर डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा ठराव आमच्या मार्च 2012मध्ये आमच्या कारकिर्दीमध्ये पूर्णत्वास केला व पूर्णाकृती पुतळा हा वर्षभराच्या आत डॉक्टर माडिलकेकर साहेब म्हणजे शिल्पकार संभाजीनगरचे त्यांच्याकडे तो पुतळा पूर्ण होऊन जवळजवळ वर्षभराच्या आत एक अतिसुंदर आखीव रेखीव पुतळा म्हणजे तो देखील महाराष्ट्रातला सर्वात सुंदर पुतळा म्हणजे जो अर्धाकृती पुतळा होता तो कोपरगावच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशातला पहिला अण्णाभाऊ साठेचा पुतळा हा आपल्या कोपरगाव शहराच्या नगरीमध्ये म्हणजे मोठ्या दिमाखीत उभा राहिला. त्यामध्ये आमचे कैलासवासी आमचे वडील मच्छिंद्र दादाजी राक्षे असतील, वितू बागुल काका असतील आणि अनेक त्यांचे सहकारी यांनी तो पुतळा त्या ठिकाणी माननीय शंकररावजी कोले साहेब यांनी दिलेल्या आर्थिक मदतीत म्हणजे तत्कालीन त्या काळी 75,000 रुपये देऊन तो पुतळा त्या ठिकाणी मोठ्या दिमाखीत उभा केला. आणि अर्धाकृती पुतळा होत असताना कुठलाही फोटो नसताना ह्या लोकांनी तो फोटो मिळत अण्णाभाऊंची ती प्रतिकृती ती छबी तिथं उमटवली. आणि आपल्या या पुतळ्यावर अनेक शहराचे आजूबाजूचे तालुक्याचे आणि आजूबाजूच्या जिल्ह्याचे पुतळे उभा राहायला सुरुवात झाली. आणि आम्हाला समाधान आणि एक मोठा आनंद आहे की पूर्णाकृती पुतळा देखील सेम त्याच पद्धतीचा आम्ही कोपरगाव शहरामध्ये उभा राहू शकलो. आणि काही तांत्रिक अडचणी अभावी तो पुतळा येऊ शकत नव्हता. मग तो 2-3 वर्षानंतर तो पुतळा कोपरगावमध्ये येऊन या ठिकाणी आता तो उभा आहे. महापुरुषांचा पुतळा बसवलं, खूप महान कार्य झालं. त्यामुळं जनतेने तुम्हाला आज पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर प्रभागासाठी विकासाच्या काही नवीन योजना प्रभागासाठी नक्कीच आम्ही गजानन नगर, बोलीगंज, कर्मचारी वसाहत, वीटभट्टी परिसर, पेठ, त्यानंतर नवीन वसाहत आणि जवळजवळ आमच्या प्रभागातून गेलेली गंगा गोदामाई यासाठी नदी संवर्धनासाठी
ज्या काही योजना ज्या काही त्याच्यासाठी संवर्धनासाठी मग आमच्या विश्वासनामामध्ये आदरणीय विवेक भैया फुले यांनी जो विश्वासनामा आमच्या सर्वांच्या साक्षीने व कोपरगाव नगरवासियांच्या साक्षीने जो जाहीर केला, त्या विश्वासनामामध्ये अनेक तरतुदी व आमच्या या प्रभागासाठी कामं आहेत आणि नक्कीच या विश्वासाला तडा न जाता अनेक विकास कामं आमच्या नजरेत आहेत आणि आम्ही त्या पद्धतीने एक आयडल कामं आम्ही करणार आहोत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आपलं सामाजिक काम पूर्ण कोपरगावाला माहिती आहे. आपण अनेक कामातून जनतेपर्यंत पोहोचला आणि अपेक्षित उपेक्षित लोकांना खूप मदत केली आहे. तर ही मदत करताना आपल्याला जो भारताचे अभिनेते आहे सोनूजी भैया सूद, तर यांच्याशी संपर्क कसा आला? सोनू भाई हे आम्ही ज्यावेळेस नागपूरमध्ये ते शिक्षण त्यांचं कंप्लीट झालं आणि नागपूरमध्ये त्यांनी त्यांचं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर एका विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमाच्या एक प्रमुख उपस्थितीमध्ये सोनूभाईंची आमची व माझं स्पीच त्या ठिकाणी झालं. त्यानंतर आमची कोपरगाव शिर्डीतून मी त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून माझं भाषण झालं. तेव्हा आमची ओळख त्या ठिकाणी झाली. ही बाब जवळजवळ 18 वर्षापूर्वीची आहे आणि त्यानंतर सोनूबाई जेव्हा पण शिर्डीला आले, जेव्हा पण ते दर्शनासाठी आले, त्यांनी माझ्याशी समन्वय केला, संपर्क केला आणि मला या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की स्वर्गवासी सहकार महर्षी शंकररावजी कोले साहेब, त्याचबरोबर स्वर्गवासी जयंतरावजी ससाने साहेब आणि सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे साहेब हे विश्वस्त बॉडीवर असताना साहेबराव संस्थांच्या त्यावेळी मुंबई आणि शिर्डी विमान सेवा चालू झाली आणि शिर्डी मुंबई विमान सेवाचं उद्घाटन अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्या उपस्थित होणार होतं. परंतु दबंग पिक्चर फार त्या ठिकाणी म्हणजे तिथं फेमस झाला आणि त्या सुपरहिट झाला. त्यामध्ये विलन म्हणून छेदी सिंगचा रोल सोनू सूद यांनी केला. तर मी या सर्व संचालक विश्वस्त मंडळाला फक्त सूचित केलं, आदरणीय कोले साहेब, आदरणीय जयंत ससाने साहेब, राधाकृष्ण विखे साहेब यांना म्हटलं की जर प्रीती झिंटाच्या ऐवजी अभिनेते सोनू सूद हे दबंग पिक्चरमध्ये सलमान खान आणि त्यांनी फार चांगला रोल अदा केलेला आहे, तर यांना जर आपण या ठिकाणी जर या विमानसेवेसाठी जर उद्घाटक म्हणून जर निवडलं तर फार बरं होईल. त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर दिली आणि त्यावेळी तत्कालीन म्हणजे अभयबाया शेळके असतील, कैलास बापू कोते असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये सोनू सूद यांना मी निमंत्रित करत त्यांनी शब्द दिला आणि ते त्या उद्घाटनाला आले. तो एक सोनूभाईंचा शिर्डीमध्ये सर्व सामाजिक आपले नेते, आपले राजकीय नेते, या जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे तत्कालीन SP कृष्णप्रकाश साहेब यांच्या उपस्थितीत तो एक मोठा सोहळा माझ्या माध्यमातून तो म्हणजे सोनू सूदला मी निमंत्रित करत माझ्या शब्दाला मान देत सोनू सूद तिथे आले आणि तो कार्यक्रम सर्वात म्हणजे फोकस कार्यक्रम झाला आणि अशा पद्धतीचा म्हणजे अनेक असे काही इन्सिडेंट आहेत जे सोनू सूद यांच्या सोबतचे मी सांगू शकतो. त्याच्यातले काही मोजके जे प्रसंग आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्यातर्फे जे सामाजिक कामातून अनेक गोरगरीब लोकांना जी मदत झाली, तर त्या मदतीची थोडीशी माहिती आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला लॉकडाऊन ज्यावेळेस झाला तर पॅन्डेमिक पिरियडमध्ये एक मोठा समाधान आणि आनंदाची बाब माझ्यासाठी एक अशी की अनेक विद्यार्थिनी आपलं शैक्षणिक जीवन म्हणजे हे ऑनलाईन झालं आणि ऑनलाईन एज्युकेशनसाठी अँड्रॉइड मोबाईलची गरज होती आणि अँड्रॉइड मोबाईल त्याच घरांकडे होते. लॉकडाऊन असताना अनेक घरांचा उदरनिर्वाह बंद झाला, अनेक घरं म्हणजे पैसा आर्थिक विवंचनेपोटी एकदम स्तब्ध होऊन गेले. तर त्या क्षणाला त्यावेळी असे काही घरं होते, असे काही विद्यार्थी होते जे प्राथमिक शाळा, नगर परिषद प्राथमिक शाळेचे, जे झोपडपट्टीतून मुलं शिक्षणासाठी येतात, ज्यांचे आईवडील म्हणजे समजा आपले झाडू कामगार आहेत, ज्यांचे आईवडील भंगार वेचण्याचं व त्यातून उदरनिर्वाह करण्याचं काम करतात, कोणी धुणी भांडीचं काम करतात, अशा लोकांनी कधी साधा मोबाईल देखील बघितला नाही त्या घरामध्ये. तर अशा वेळी अँड्रॉइड मोबाईल
मग तो ऑनलाईन एज्युकेशनसाठी फार उपयुक्त होता, गरजेचा होता. 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त किंमत असलेला हा मोबाईल हा कसा मिळवायचा हा प्रश्न होता. तर मी सोनूभाईंना फक्त फोनवर एकदा फक्त म्हटलं की भाई अशा अशा पद्धतीचे आमच्या प्राथमिक शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते फक्त आपला ह्या ऑनलाईन एज्युकेशन मोबाईल विना त्यांना मोबाईल नसल्यामुळं अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळं ते त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यांची फार मोठी तारांबळ झालेली आहे. सोनूभाईंनी फक्त इकडचं तिकडचा विचार न करता मला म्हणाले पण नाही की नंतर सांगतो, त्यांनी फोनवरच सांगितलं की आकडा किती आहे, तू बैठकी घे, मुख्याध्यापकांना विचार आणि किती विद्यार्थी असे वंचित आहेत जे मोबाईल ऑनलाईन एज्युकेशन कंप्लीट करू शकत नाही मोबाईल विना. तर ती माहिती घेत त्यांनी शब्द काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा माझ्या अंगावर आनंदाचा शहर आला. आणि नंतर मी प्राथमिक शाळेच्या 5ही ज्या शाळा आहे आणि MK आढा विद्यालय आहे आम्ही, तर त्या सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेत त्यांच्याकडनं आकडा काढत हा आकडा 100 ते 125 पर्यंत गेला. आणि सोनूभाई 150 मोबाईल घेऊन मुंबईकडनं कोपरगावकडे निघाले. मला आजही आठवतं 6 जानेवारीला 2021ला सोनूभाई मोबाईल घेऊन कोपरगाव नगरीत आले. त्यांनी त्यांच्या हाताने आम्ही जवळजवळ 150 विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अँड्रॉइड मोबाईल वाटले. त्या दरम्यान मला चांगलं आठवतं की आपले योगीजी चंद्रे साहेब तहसीलदार साहेब यांची फार मोलाची साथ मिळाली. का की जेव्हा 5 आणि 10चा समुदाय एकत्र येऊ शकत नव्हता त्या ठिकाणी 100 मुलांचे पालक 100 असे 200 लोकांच्या कार्यक्रम उपस्थितीमध्ये तो जुन्या सायन्स कॉलेज या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडला. आणि अशा अनेक पेशंट आहे जे कॅन्सर पीडित आहे, जे किडनीशी आजाराशी म्हणजे आपलं आजार पीडित आहेत, ते झगडत आहेत त्यांच्या दुखण्याशी. तर अशा सर्व काही पेशंटसाठी कोणाला केमो असेल, डायलिसिस असेल, यासाठी त्यांनी डायरेक्ट दवाखान्यामध्ये देणगी देत त्यांनी त्यांचं सहकार्य केलं, त्यांची मदत त्यांनी पोहोचवली आहे. आणि अनेक ज्या गोरगरीब मुली आहे, ज्यात काही अशी नावं मी या ठिकाणी बोलू शकत नाही, काही ब्रेस्ट कॅन्सरशी निगडीत काही महिला असतील बिचारा, त्यांच्यासाठी सोनूभाईंनी इंजेक्शन, एक विशेष इंजेक्शन ते घरपोच आम्ही पोच केलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या की सोनूभाईंनी आपल्या कोपरगाव शहरासाठी लगतच्या रुई, शिर्डी आणि ग्रामीण भाग आहेत यासाठी त्यांनी हिडन काम केलेलं आहे. आणि आम्ही कुठल्याही सोशल मीडियावर या 2-3 बाबी जर सोडल्या तर मी सोशल मीडियावर कुठल्याही केलेल्या कामाचा मी कधीही गोषवारा केला नाही, मग कधी आम्ही त्याचा दामडोल केलेला नाही. आपण सामाजिक कामात आहात, राजकारणात आहात, तरी निर्व्यसनी आहात. आणि जनतेत जेव्हा विषय निघतो तेव्हा त्यावेळेस लोक म्हणतात की विनोदजींना सामाजिक कामाचं व्यसन आहे. तुमची प्रतिमा खूप चांगली आणि ह्या कामातून खूप विशेष अशी झाली आहे. पण तुम्ही तुमच्या आता मतदारांना आणि तुम्ही ज्या युवकांसाठी प्रेरणा आहात त्या युवकांना काय संदेश द्याल? नक्कीच मी आता ज्या पद्धतीने तुम्ही व्यसनाचा विषय काढला तर आम्ही माझ्या कामाच्या व माझ्या कार्याच्या ह्या सर्व काही याच्या धावपळीमध्ये मी पहिलं तर तरुणांना, मी 8-8, 7-7 वर्षाची जी मुलं आहे, जेव्हा मी रात्री जेवण करून बाहेर चक्कर मारतो तर प्रत्येकाला मी मुलांनी जेवण केलं का ह्या माझा शब्दप्रयोग असतो. मी तिथून मुलांशी संवाद करत पुढं चालतो. आणि मी जर व्यसन करत नाही आणि आम्ही जर कुठलं व्यसन नाही तर मी नक्कीच हक्काने देखील जी तरुण पिढी आहे, जी युवा पिढी आहे, तर या पिढीला त्यावर मी 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास भाष्य करतो. आणि माझ्या दैनंदिन रोजच्या माझ्या चर्चेमध्ये माझे 4 ते 5 म्हणजे असे कोणी ना कोणी मी मुलं घेतो, मी त्यांच्याशी चर्चा करत असतो, संवाद करत असतो. आपण कुठल्या पदावर गेलो की म्हणा एवढं पद, ही नगरसेवक पद फार मोठं नाही आहे, जनतेपेक्षा तर नाहीच नाही आहे. आणि हे पद आल्यानंतर तुम्ही पाय जमिनीवर ठेवत त्या लहान मुलांशी देखील संवाद करत तुम्ही त्यांना आपण आपले ते जर प्रेरणास्रोत मानत असेल तर नक्कीच व्यसनापासून दूर राहा. आपण आईवडिलांचा आदर बाळगा. या 2 गोष्टी जर सांगितल्या तर नक्की गांभीर्याने काही तरुण घेतात आणि ऐकतात. आणि मी आजही कुठल्याही तरुणांचा आमचा घरी वाढदिवस हो अथवा न हो, मी माझं परम कर्तव्य समजतो. माझा भाऊ, माझा भाचा, माझा पुतण्या या नात्याप्रमाणे मी आजही गेल्या 23 वर्षापासून
गेल्या 23 वर्षापासून मी माझ्या मंडळातील 600 ते 700 मुलं आहेत जे आजही तशाच पद्धतीने गणेश उत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, मोठ्या औत्सुक्याने करतात. आणि त्या प्रत्येक मुलाचा मी वाढदिवस त्यांचा असणाऱ्या दिवशी मी साजरा करतो. किंवा जर दिवस हुकला, मी कुठं बाहेर असलो, तर मी दुसऱ्या दिवशी त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार, त्यांचा वाढदिवस करतो. याचं कारण म्हणजे मला काय राजकारण किंवा मग मला मताचा गल्ला जमा नाही करायचा, परंतु ती बॉन्डिंग आहे, ती बॉन्डिंग जमली पाहिजे. तुम्ही जनतेशी आणि जनतेशी जुळून राहाल तर नक्कीच तुमच्यासाठी येणारी पिढी जर प्रेरणास्रोत मानते, तर आपण हक्कानी सांगितलेली गोष्ट ती युवा पिढी ऐकल्याशिवाय राहत नाही. आपण जसे घडतो तशी ती युवा पुढे पिढी घडते. मी आज कौतुकाने सांगेल, मी आज माझ्या संघटनात्मक माझ्या जीवनामध्ये मी सगळं काही गोष्टी करू शकतो. मी आयुष्यात ना कुठला 2 नंबरचा धंदा केलेला आहे, ना कुठल्या गोष्टी केलेल्या आहे. मी माझ्या जीवनाची सुरुवात आदरणीय बिपिनदादांनी मला नायलॉन ब्रश, म्हणजे 180 गेज व 750 गेजचा मी नायलॉन ब्रश जो बॉटल वॉश करतात तो ब्रश, नायलॉन ब्रश व्यवसाय हा मी संजीवनी कारखान्यामध्ये सुरुवातीला केला. मी 2004ला साईबाबा संस्थांशी निगडीत कणकुरी तळ्यावर मी माशाचं टेंडर भरत मला आदरणीय कोले साहेब, आदरणीय जयंत ससाने साहेब यांनी मदत केली व मी 51 रुपये प्रति किलोप्रमाणे मी मासा त्या ठिकाणी येऊन साईबाबा संस्थांकडून घ्यायचो आणि 80 रुपये किलोप्रमाणे मी मासा गेटवर विकायचो. मी हे 6 वर्ष मी ते साईबाबा संस्थांचं तळ्याचं कॉन्ट्रॅक्ट मी नियमितपणे मी केलेलं आहे. आणि अनेक असे छोटे मोठे व्यवसाय, मी फटाका स्टॉल देखील मी चालवले आहे. तेव्हा मी ह्या व्यवसायाला पसंती केली. किंबहुना 2 नंबरच्या धंद्यातून माणूस मोठा होतो, परंतु सर्वसामान्यांच्या नजरेतून माणूस पडतो. मी कोणाला दोषारोप करणार नाही. आज बेरोजगारांना रोजगार पाहिजे म्हणून मुलं करतात, परंतु तो रोजगार व तो धंदा जर निवडला आहे तर अतिशय प्रामाणिकपणे करावा. कोणी कोणावर दादागिरी, कोणी कोणावर घमेंडशाही करू नये. आणि यातून आपली पिढी येणारी आहे ती आपल्याकडून बघून काहीतरी घडत राहते, शिकत राहते. याचं नक्कीच भान आमच्यासारख्या युवा पिढीला सांभाळून चालणाऱ्या व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी घ्यावा, ही अशी मी या ठिकाणी आवाहन करेन. नक्कीच युवा पिढीला तुमच्यापासून नक्कीच प्रेरणा भेटेल. आज आपल्या संघ कोपरगाव नगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनोदजी राक्षे होते. त्यांचं मुलाखत घेताना अनेक त्यांनी प्रेरणादायी प्रसंग सांगितले, युवकांना संदेश दिला. त्यांच्या भावी वाटचालीसाठी समरश्री टाइम्सकडून हार्दिक शुभेच्छा. ते यशवून अशीच प्रगती करत राहो. आज इथंच रजा घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.